नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण छान अशी पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत जवसाची चटणी कशी बनवायची ते। ही जवसाची चटणी खायला तर झणझणीत मस्त चमचमीत लागतेच, त्याबरोबर कोणत्याही जेवणाची चव आणि लज्जत वाढवते। बनवायला अगदी सोपे, विदिन 15-20 मिनिटात ही जवसाची चटणी बनवून तयार होते आणि कोणीही बनवू शकतं। चला तर मग या जवसाच्या चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी इथं पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये मी 200 ग्रॅम जवस घालून घेतलेले आहेत। हे जवस आपल्याला 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत, हलकासा रंग बदलेपर्यंत। आता ही जवसाची चटणी बनवायची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते। प्रत्येक प्रदेशानुसार त्याच्या रेसिपी बदलतात, प्रत्येक घरानुसार त्याच्या रेसिपी बदलतात। कोणी लोक यामध्ये कढीपत्ता भाजून घालतं, कोणी लसूण देखील भाजून वापरतं, कोणी मिरची पावडर वापरतं, कोणी मिरची वापरतं। तर ज्या पद्धतीने आमच्या घरात आधीपासून ही चटणी बनवली जाते तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते। खूप जबरदस्त ही चटणी बनवून तयार होते आणि वेळ देखील कमी लागतो। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हलकासा जवसचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे। अजून 2 ते 3 मिनिटं आपण ही जवस भाजून घेऊयात। जवस घ्यायच्या आधी ना थोडेसे निसून घ्यायचे, थोडेसे चेक करून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटं झालेत आणि जवसाचा रंग हलकासा बदलला गेलेला आहे। खूप मस्त असे हे जवस भाजून झालेले आहेत आणि भाजताना जवस भाजून घेताना ना अशा पद्धतीने हलवत राहायचे, म्हणजेच ते जवस एकाच बाजून जास्त न भाजता सगळीकडे व्यवस्थित भाजले जातील। आता काय करायचं, एखादं पसरट ताट घ्यायचं आणि त्यामध्ये हे जवस घालायचे। पसरट ताट यासाठी की जे गरमपणा आहे, जे त्यातली वाफ येते ती हलकीशी बाहेर गेलेली पाहिजे, म्हणजेच आपल्याला ही चटणी वाटताना ना या चटणीला पाणी सुटणार नाही, जवसाला पाणी सुटणार नाही। अशा पद्धतीने पांगून ठेवायचं। 5 ते 10 मिनिटं ही जवस आपल्याला छान थंड द्यायचं आहे। त्यानंतर गॅस बंद केला आणि जे पॅन गरम आहे, जेवढा जवस भाजलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तीळ घालून घेतलेला आहे। गॅस बंद करायचा आणि अर्धा ते 1 मिनिट हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अर्धा ते 1 मिनिट अशा पद्धतीने तीळ भाजून झाल्यानंतर जे जवसाच्या ताटामध्ये आपण हे तीळ काढून घेणार आहोत। आता 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत, जवस आणि तीळ छान थंड झाले, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। जवस थंड होणं गरजेचं आहे, म्हणजे चटणी छान वाटली देखील जाते आणि पाणी देखील सुटत नाही। आता आपण यामध्ये घालणार आहोत लसूण आणि मिरची। तर मी इथे 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या जवसमध्ये घालून घेत आहे। लसूण आत्ता आपल्याला यामध्ये घालायचा नाही। आता मिरची आणि जवस छान बारीक वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ घालून झाल्यानंतर पूर्ण अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची। ज्या पद्धतीचा कांदा मसाला असतो ना, पूर्ण पावडर तशी आपल्याला या चटणीची करून घ्यायची। आता छान अशा पद्धतीने वाटलं गेल्यानंतर आपण यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या घालूयात। लसूण पाकळ्या शेवटीच घालायच्या, म्हणजे चटणी व्यवस्थित बारीक होते। आधी लसूण पाकळ्या घालून वाटलं तर चटणी व्यवस्थित बारीक होत नाही। आता आपण लसूण देखील छान वाटून घेऊयात। झाकण उघडलं काय सुंदर सुगंध आलेला आहे या चटणीचा आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित बारीक ही चटणी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने बारीक आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। जवसाची चटणी तयार झालेली आहे। आता ही चटणी आहे ना स्टोअर कशी करायची, छान एखाद्या स्टील प्लॅस्टिक कशाचाही डब्बा सुकून कोरडा करून, अगदी पाणी त्यात अजिबात ठेवायचं नाही, एकदम सुक्का करायचा आणि त्यामध्ये ही चटणी काढून ठेवायची हवाबंद डब्यात। 5 ते 6 महिने छान ही जवसाची चटणी तयार होते आणि सर्व करताना थोडंसं तेल घालून देखील तुम्ही सर्व करू शकता। चपाती भाकरी कशासोबत देखील उत्तम लागते, खायला चविष्ट लागते। तुम्हाला जर जवसाच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, अशा पद्धतीने बनवून पहा। त्याचसोबत ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।